पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। मुंबई महापालिका ठाकरे बंधू एकत्र येऊन जिंकणार, नाशिकमध्ये संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पुणे त्याचबरोबर नाशिकमध्येही आम्ही एकत्र लढू, ठाकरे बंधू एकत्र येण्यावर संजय राऊतांचं सूचक वक्तव्य। अपक्ष आमदार निवडून येतात पण त्यांचा एकही आमदार नाही, यावरून कुणाची किती ताकद हे कळतं, जयकुमार गोरेंचं वक्तव्य। तर दोन्ही पक्षांना माझ्या शुभेच्छा, उदय सामंतांची मिश्किल प्रतिक्रिया। प्रत्येक पक्ष आपली ताकद आहे असं सांगतो, त्यामुळे राज ठाकरेंनी वेगळं वक्तव्य केलंय असं वाटत नाही, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। मुंबईत ठाकरेंची सेना आणि मनसेची ताकद, राज ठाकरे यांचं वक्तव्य। बेस्ट पतपेढी निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंना शह देण्यासाठी फडणवीसांचे 2 शिलेदार मैदानात उतरणार, निवडणुकीची धुरा प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्या खांद्यावर। रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद सुरू असताना अलिबागमध्ये रायगड जिल्हा मुख्यालयामध्ये मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते झेंडावंदन, यावेळी जिल्ह्यातील प्रमुख पाहुणे, अधिकारी आणि नागरिक देखील उपस्थित। मंत्री भरत गोगावले यांनी रायगडच्या महाडमधील नळगाव उर्फ बिरवाडी या ग्रामपंचायतीमध्ये ध्वजारोहण केलं, ध्वजारोहणावेळी शाळेमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती। भरत गोगावलेंनी ग्रामपंचायतीवर केलेल्या ध्वजारोहणावर संजय राऊतांनी खिल्ली उडवली, भरत गोगावले त्याच लायकीचे, राऊतांची टीका। गोगावलेंना अजून 4 वर्ष पालकमंत्री पदाची वाट पाहावी लागेल, 4 वर्षानंतर पालकमंत्री सोडा, गोगावले आमदार होतील की नाही अशी चिंता, रोहित पवार यांची टीका। मांसाहार ही बहुजनांची खाद्य संस्कृती, जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य। तर आव्हाड नौटंकी करून राजकीय फायदा घेतायत, शरद पवार मुख्यमंत्री असतानाच हा निर्णय घेण्यात आला, आव्हाड पवारांना प्रश्न विचारणार का, भाजपच्या नवनाथ बन यांचा सवाल। मी काय खायचं हे सरकार ठरवू शकत नाही, मांस विक्रीवर काही जिल्ह्यामध्येच बंदी कशासाठी, इम्तियाज जलील यांचा सवाल। तर मांस विक्री बंदीच्या निषेधार्थ जलील यांच्याकडून बिर्याणीची पार्टीचं मुख्यमंत्र्यांनाही निमंत्रण। टीआरपी वाढवण्यासाठी इम्तियाज जलील यांचं नाटक, संजय शिरसाट यांची टीका। तर संजय शिरसाट काय खातात हे महाराष्ट्राला माहिती, जलील यांचा शिरसाट यांच्यावर पलटवार। कल्याणमधील चिकन मटण बंदी विरोधातील आंदोलन प्रकरणी ठाकरेंच्या सेनेचे रुपेश भोईर आणि धर्मवीर खाटीक समाजाचे अध्यक्ष ताब्यात, बाजारपेठ पोलिसांनी आंदोलनाआधीच काही आंदोलकांना ताब्यात घेतलं। कल्याणमध्ये काँग्रेस खाटीक संघटना आक्रमक, मांस विक्रीला बंदी केल्यानं खाटीक समाज आक्रमक। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आज चिकन आणि मटनची दुकानं बंद, शहरामधील सेंट्रल नाका परिसरातील बाजार बंद, महापालिकेनं नॉनव्हेज बंदीचा निर्णय घेतला होता, सर्वांनी उत्स्फूर्तपणे हा बंद पाळला। मालेगावमध्ये स्वातंत्र्य दिनी चिकन मटण शॉप बंद, महापालिकेच्या आदेशानंतर मांस विक्री बंद, विक्रेत्यांकडून पालिकेच्या आदेशाचं पालन। नागपूरमधील 95% जास्त चिकन मटणाची विक्रीची दुकानं बंद, नागपूर महापालिकेच्या आदेशाचं पालन करत बहुतांश मांस विक्रीची दुकानं बंद। अमरावतीमधील अनेक ठिकाणी चिकन मटण दुकानं बंदच, मात्र काही ठिकाणी छुप्या पद्धतीनं विक्री सुरू असल्याचं समोर, महापालिकेच्या आदेशानंतर संमिश्र प्रतिसाद। श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मांस विक्री बंद ठेवण्याचा निर्णय, पालिका निवडणुका जवळ आल्यानं विरोधकांकडून याचं राजकारण, पालिकेच्या मटण दुकान बंदच्या निर्णयावर उदय सामंतांचं वक्तव्य। देश संविधानाने चालणार, आम्ही काय खाणार आणि कुठे जाणार हे आम्हीच ठरवणार, आजच्या मटण दुकान बंदच्या पालिकेच्या आदेशानंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। नाशिकमध्ये झेंडावंदन करतोय, हळूहळू पुढे जाऊ, नाशिकमधील झेंडावंदनानंतर मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य। तर हळूहळू पुढे या आणि जळगावकडेही लक्ष द्या, मतदारसंघाला विसरू नका, छगन भुजबळ यांचा गिरीश महाजनांना टोला। कोकणातल्या एका नेत्यानं अजितदादांच्या पक्षाला हायजॅक केलाय, दादांच्या पदाधिकाऱ्यांवर कंट्रोल राहिलेला नाही, रोहित पवार यांचं वक्तव्य। तर रोहित पवारांच्या बालिश वक्तव्याची मी दखल घेत नाही, सुनील तटकरे यांचं प्रत्युत्तर। आंदोलन जालना, मुंबई, दिल्ली कुठेही करा, तुम्हाला कोण अडवं येत आहे,
छगन भुजबळांचा मनोज जरांगे यांच्यावर निशाणा. हिंगोलीत मंत्री झिरवाळ यांना प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना धक्काबुक्की. जरांगे आणि महायुतीमधील स्थानिक वादासंदर्भात पत्रकारांचा झिरवाळ यांना प्रश्न. न्यूक्लिअर धमक्यांना भारत आता सहन करणार नाही. कोणी धमकी दिली तर त्याला सडेतोड उत्तर देणार. लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा. येत्या दिवाळीमध्ये सरकार नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स घेऊन येणार. जास्त प्रमाणात आकारले जाणारे कर आता कमी केले जाणार. यंदाच्या दिवाळीमध्ये देशवासियांना मोठी भेट देणार. लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींची घोषणा. नरेंद्र मोदींमध्ये इशारा देण्याइतकी हिंमत नाही. पाकिस्तानला शिव्या देणं सोपं. हिंमत असेल तर डोनाल्ड ट्रम्पचं नाव घ्या. पंतप्रधान मोदींच्या भाषणावर संजय राऊतांची टीका. दिल्लीतील काँग्रेस भवनामध्ये मल्लिकार्जुन खरगे यांच्या हस्ते ध्वजारोहण. राहुल गांधी यांच्यासह इतरही काँग्रेस नेते उपस्थित. बुलढाण्यातील गावठाण रस्त्यावर साठी आडोळ खुर्द ग्रामस्थांचं जलसमाधी आंदोलन. पोलिसांसमोरच पूर्णा नदीमध्ये आंदोलकांकडून उडी. प्रशासनानं अचानक गावठाण रस्ता बंद केल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक. तुळजाभवानी मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ मंत्र्यांच्या गाड्या येऊ देऊ नका. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश. परळीत घराचं बांधकाम नियमित करून देण्याच्या मागणीसाठी तिडके कुटुंबीय आक्रमक. नगरपालिकेसमोर तिडके कुटुंबाचं 2 दिवसांपासून उपोषण. कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचं आंदोलन. शक्तीपीठ महामार्ग जाणाऱ्या शिवारामध्ये ध्वजारोहण करत निषेध. आंदोलनानंतर सतेज पाटलांकडून शेतामध्येच खरडा भाकरीचा आस्वाद. दिल्लीतल्या कुत्र्यांना शिफ्ट करू नका. त्यांनाही जगण्याचा अधिकार. पालिकेनं कुत्र्यांची नसबंदी करावी म्हणजे त्यांची लोकसंख्या वाढणार नाही. पुण्यातून श्वानप्रेमींकडून आंदोलन. जालन्यातील 190 सीसीटीव्ही आणि वाहतूक सिग्नल कामांचं पंकजा मुंडे यांच्या हस्ते लोकार्पण. पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये पंकजा मुंडेंनी नव्या लाऊडस्पीकरवरून पंकजा मुंडे यांनी संवाद साधला. मंत्री पंकजा मुंडे आणि अर्जुन खोतकर यांची राखी पौर्णिमा साजरी. औक्षण करत अर्जुन खोतकरांना पंकजा मुंडेंनी राखी बांधली. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते ठाण्यामधील राम गणेश गडकरी रंगायतनचं नाट्यगृहाच्या नूतनीकृत वास्तूचं लोकार्पण. साऊंड सिस्टीम, लाईट, वातानुकूलित यंत्रणांसह ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी लिफ्टची देखील सोय. मुंबईत महाराष्ट्र टपाल वर्तुळाची शोलेला सुवर्ण आदरांजली. जीपी सिप्पींच्या शोले चित्रपटाच्या 50 वर्षपूर्तीनिमित्त विशेष टपाल प्रकाशन. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते बीडमध्ये रानभाजी महोत्सवाचं उद्घाटन. अजित पवारांनी बीडकरांना विविध योजनांची आणि विकास कामांची माहिती दिली. आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750व्या जन्मोत्सवानिमित्तानं समाधी मंदिरावर सुवर्ण कलशारोहण सोहळा संपन्न होणार. कलशाची पूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तर शिंदेंच्या हस्ते महाद्वार पूजन होणार. नागपूरमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीची धूम. श्रीकृष्णाची मूर्ती खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून